मित्रांनो, मी सागर माने स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आता तुम्ही आपलं आधार कार्ड हे बँकेशी लिंक घर बसल्या करू शकता। मित्रांनो, तुमचा पीएम किसानचा हप्ता असेल किंवा तुमचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता असेल किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेचा थेट डीबीटी मार्फत जे लाभ असतील ते थेट तुमच्या आधार कार्डवरून तुमच्या बँक खात्यात येणार आहेत। व मित्रांनो, बऱ्याच जणांचे आधार कार्ड हे बँकेशी लिंक नाहीत, परंतु आता हे आधार कार्ड तुम्ही घर बसल्या बँकेशी लिंक करू शकता। मित्रांनो, हा आधार कार्ड आपण बँकेशी कसा लिंक करायचा याची संपूर्ण व्हिडिओ प्रोसेस तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल। व अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी टेली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। मित्रांनो, यासाठी तुम्हाला सर्वप्रथम www.npci.org.in या वेबसाईटवरती यायचं आहे। ही वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे। इथे आपल्याला स्क्रीनवरती कंझ्युमर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे व त्यानंतर इथे लास्ट ऑप्शन आहे भारत आधार सीडिंग या ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल। आता मित्रांनो, यासाठी सर्वप्रथम तुम्हाला इथे एंटर युअर आधार या पर्यायावरती आपला आधार नंबर जो आहे तो आधार नंबर इथे एंटर करायचा आहे आणि इथे सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमची जी बँक आहे ती बँक इथून सिलेक्ट करायची आहे। आता मित्रांनो, तुमची बँक सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथे सीडिंग टाईपमध्ये तुम्ही फ्रेश सीडिंग किंवा मुवमेंट विथ इन द सेम बँक विथ अनदर अकाउंट आणि मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक, म्हणजे तुमचं जर दुसऱ्या बँकेत सीडिंग असेल तरी पण तुम्ही या बँकेत सीडिंग करू शकता। आता इथे आपण फ्रेश सीडिंग करत आहे, त्यामुळे इथे फ्रेश सीडिंग या पर्यायावरती आपण क्लिक करत आहे। त्यानंतर इथे आपल्या बँकेचा जो अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर इथे आपण एंटर करायचा आहे आणि तोच अकाउंट नंबर इथे परत कन्फर्म करून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्या कन्सेंट ॲक्सेप्ट करायच्या आहेत आणि खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा फिल करायचा आहे आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता या टर्म्स अँड कंडिशन्स ज्या आहेत त्या टर्म्स अँड कंडिशन्स ॲक्सेप्ट करायच्या आहेत आणि प्रोसीड करायचा आहे। आता आपल्या आधार रजिस्टर्ड मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP इथे एंटर करायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, यासाठी तुमचं आधार कार्ड हे मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही तुमचं आधारला बँक सीडिंग करू शकता। हे केल्यानंतर तुमचं 24 ते 48 तासात तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेशी लिंक होऊन जाईल। अशा प्रकारे तुम्ही आधार कार्ड बँकेशी लिंक करू शकता। धन्यवाद मित्रांनो, माहिती कशी वाटली? माहिती आवडली असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व आपल्या मराठी टेली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।